हॅलो, मी दीपाली सुनीता रामचंद्र खलाटे. प्युअर गावरान पोल्ट्री फार्ममध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला प्युअर गावरान कोंबडी व चिकन शॉपमध्ये गावरान म्हणून विकली जाणारी कोंबडी याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, ती कशी ओळखायची हे सांगणार आहे. चिकन शॉपमध्ये प्युअर गावरान म्हणून तुम्हाला दिल्या जातात. त्यांच्या ब्रीडची नावं आहेत वनराज, गिरिराज, कावेरी. ह्या मांस उत्पादनासाठी आणि अंडी उत्पादनासाठी बनवल्या आहेत. आपली गावरान कोंबडी 6 ते 7 महिन्यानंतर अंड्यावरती येते. तसेच ज्या चिकन शॉपमध्ये विकल्या जातात मांस उत्पादनासाठी व अंड्यांसाठी, त्या 3 ते 3.5 महिन्यांमध्येच अंड्यावरती आणल्या जातात. त्यांना हाय प्रोटीन डाएट दिला जातो. त्यांचे वजन 3 ते 3.5 महिन्यांमध्येच 2 किलो प्लस असे होते. तसेच आपल्या प्युअर गावरान कोंबडीचे वजन जास्तीत जास्त 1200 ते 1300 ग्रॅम पर्यंतच होतं. प्युअर गावरान कोंबडीची चोच पातळ आणि टोकदार असते, बारीक असते. तसेच गिरिराज, वनराज, कावेरी यांची चोच जाडसर असते. यावरूनही तुम्ही ओळखू शकता की ही प्युअर गावरान आहे की क्रॉस ब्रीड आहे. सेकंड पॉइंट हे त्याच्यावरूनही प्युअर गावरान समजते. प्युअर गावरान ही ऍक्टिव्ह कोंबडी आहे खूप. तसेच कावेरी, गिरिराज, वनराज या फ्रेश दिसत नाहीत. त्यांच्या अंगावरची शाईन नसते, दुकट अशा लाईट कलरच्या असतात त्या. तिसरा पॉइंट, त्यांच्या पायावरूनही तुम्ही ओळखू शकता. प्युअर गावरान कोंबडीचे पाय हे लुकडे व उंच असतात आणि तसेच कावेरी, गिरिराज, वनराज या कोंबड्यांचे पाय जाडसर असे असतात. चौथा पॉइंट, गावरान कोंबडी जरी पॅक बंद असेल, तिला पकडायचं जरी आपण बॉक्समध्ये ट्राय केला तर ती इझिली सापडत नाही, फार गोंधळ करते. तसेच कावेरी, गिरिराज, वनराज हे इझिली सापडतात, गोंधळही करत नाहीत. हा तर मोठा डिफरन्स आहेच. आणि प्युअर गावरान कोंबडीचे मटन कलरही तुम्हाला दाखवेल मी. प्युअर गावरान कोंबडीचा मटनचा कलरही रेडिश ब्राउनिश डार्क असतो. त्याचा कलरही चिकन सारखा मिक्स थोडासा लाईटली असतो ॲज कम्पेअर टू गावरान कोंबडी. आणि जे चिकन शॉपमध्ये गावरान म्हणून विकले जातात त्याच्या प्राइसचं कंपॅरिझन तुम्ही प्युअर गावरान सोबत नाही करू शकत. उत्पादनासाठी बनवलेली कोंबडी आहे. थँक्यू.